आजपासून काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो दिंडीगडला। तिथले वातावरण, तिथला डोंगर आणि तिथलं मंदिर खूपच छान होतं। पण आज मी जिथे जाणार आहे ते म्हणजे एका पवित्र भूमीची कथा आहे। सो हॅलो अँड वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आहे स्पेशल दिवस आपल्यासाठी। आज आहे गुढीपाडवा, मराठी माणसांसाठी खास दिवस असतो। आज नवीन वर्षाच्या स्पेशल दिवशी आपण विचार केलेला आहे कुठेतरी फिरायला जावं। तर आपण बेसिकली तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये आपले महाराजांचे मंदिर बांधण्यात आलेले आहे। तर मी विचार केलेला आहे की चला जाऊया महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। फोन येत आहे, बेसिकली लेट झालेला आहे। आता निघूया इथून। आपले काही मित्र ऑफिसचे तिकडे भेटणार आहेत। दिंडीगडचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तेच मित्र आपले येणार आहेत। तर आपण आता निघूया। तसे मी खूप सारे मंदिर फिरलोय, पण हे मंदिर काही वेगळे आहे। कारण की या मंदिरात मी पहिल्यांदाच जाणार आहे, जे ते इतिहास जिवंत आहे। हॅलो मित्रांनो, आपण आलेलो आहे बायपासला, भिवंडी बायपास। हे बघा एवढे जण आहेत, सर्व ऑफिसचे मित्र आलेले आहेत फायनली। सगळ्यांनी हाय बोला, हाय हाय। टोटल 21 किलोमीटर लांब आहे इथून। टोटल आम्हाला 40 मिनिटं लागणार आहेत इथून जायला। मित्रांनो, आपण अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे। आपले बाकीचे अर्धे मित्र पाठीच राहिलेले आहेत, त्यामुळे आम्हाला मध्ये थांबायला लागलेले आहे। बघा बाकीचे मित्र आता पाठी राहिल्यामुळे थोडा वेट करूया। तर थोडाच डिस्टन्स बाकी आहे, लवकरच आपण पोहोचणार आहे आपल्या महाराजांच्या मंदिरामध्ये। हे मंदिर आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच बनलेलं आहे, तर तुम्हाला लवकरच बघायला भेटेल। महाराजांचं मंदिर आज बघायला भेटणार आहे। आज तुम्ही पाहणार आहात छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर। विस्ता करून आलेले आहेत। आता निघूया, चला मग। थोडा अजून अर्धा घंट्याचा रोड बाकी आहे आमचा। आता निघतोय आम्ही इथून, चला। ऊन खूप लागतंय इथे, दुपारी गरम होतंय। टोपी बिपी आणले, पण टोपी काही गाडीवर घालू शकत नाही। तर आज मी जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर पाहायला। हे मंदिर फक्त दगड आणि विटांचे नाही, तर ही एक ऐतिहासिक जागा आहे, एक प्रेरणास्थळ। मंदिराचं द्वार इथून आतमध्ये एंट्री आपली। आता चला निघूया, सगळ्यांना दाखव। हे बघा, हे मागे पुढे करतात। हे निघूया का? चला चला मग आता निघूया। थोडाच रस्ता बाकी आहे, 5 मिनिटात पोहोचेल आता। चला तसं बघायला गेलं तर भिवंडीच्या मराठीपाडा या गावामध्ये हे ऐतिहासिक मंदिर वसलेलं आहे। असेच मी माझ्या काही मित्रांसोबत मी इथे पोहोचतो बाईकद्वारे। तसे भिवंडी टू हे मंदिर केवळ 21 किलोमीटर दूर आहे। तुम्ही सुद्धा बस, ट्रेन किंवा स्वतःच्या गाडीने भिवंडी स्टेशनवर उतरा आणि तेथून फक्त 15 मिनिटात तुम्ही इतिहासाच्या दारात उभे असाल। अजून एक गेट लागलेला आहे आपल्याला। खूप लांब रस्ता आहे, आम्हाला वाटलं जवळच असेल, पण आता एवढ्या उन्हामध्ये काय समजत नाही। अजून भरपूर लांब आहे, इथून आतमध्ये पण खूप लांब दिसतंय। त्या गेटमध्ये आलाय, सेकंड गेट आहे बघा इथे। आणि सगळी टीम आपली खूप दमली। हे बघा, अजून एक दरवाजा लागलेला आहे आपल्याला। तिथून खूप सारे गेट आहेत। अजून एक गेट लागलेला आहे, बघू शकता मागे। भारी ते रस्ता। आता आम्हाला वाटलं होतं सेम एकदम असं वाटतंय की एकदम गावच्या साईडला आलं एकदम।
कमीत कमी 1 ते 1.5 तास आम्ही ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचतो मंदिराजवळ. आलेले आहे बघा मित्रांनो, इथं समोर दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथे एकदम समोर. लांबूनच बघितलं तर मंदिर खूप मोठे दिसत होते. याआधी मंदिर मी इंटरनेटवर बघितले होते, पण प्रत्यक्षात बघताच मला खूप छान वाटले. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे. बघा मागेच मंदिर आहे महाराजांचं. आता इथं आलं जाऊ बघताय, खूप मोठं मंदिर आहे. एवढं मोठं मंदिर आहे ना, तुम्हाला आतमध्ये पण एंटर झालं दाखवलंय बघा. आता तुम्ही बघू शकता किती मोठं मंदिर आहे. इथून आहे बघा, गर्दी तर खूप दिसते बाहेर. आतमध्ये बघूया आता किती. इथे साईडला पार्किंग करून आता आतमध्ये एंटर होणार आहे. आता गेट काहीतरी पास वगैरे काय आहे का काय आयडिया नाही, चेक करूया. आतमध्ये जाऊया चला. मग एकदम गावठी टाईप पाणी बघा. फायनली आपण पोहोचलेलो आहे बघा. मागेच छत्रपती शिवाजी शक्तीपीठ, छत्रपती शिवाजी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आता पोहोचलेलं आहे बघा. मागेच आहे, खतरनाक दिसतंय, एक नंबर दिसतंय. आता आतमध्ये बघूया. बाहेरून तो एक नंबर दिसतंय, आतमध्ये आपण एंटर झाला बघू शकता. इथे मंदिराकडे बघताच असं वाटतं की हा कोणता तरी गड आहे. आणि हे बघा, हा दरवाजा एखाद्या गडाच्या महाद्वारासारखा आहे. इथे आल्यावर असं वाटतं जणू आपण एका गडात प्रवेश करत आहोत. बघा गेटच एवढं भारी केलंय ना, आतमध्ये एंट्री पॉइंट खूप सुंदर आहे बघा. खूप सारे मावळे, हत्ती, शिवमूर्ती इकडे बघायला भेटेल तुम्हाला, घोडे, हत्ती. चला आतमध्ये एंटर करूया. आता कोण आलेलं आहे, गेट बघू शकता, एंट्री पॉइंट. थोडंच आता आतमध्ये एंटर करूया. आतमध्ये पण बघूया. बाहेरून तर खूप भारी बघा प्रवेशद्वार. एकदम एकदम बघायला गेलं ना, एकदम रायगड सारखं केलंय. एकदम असं वाटतंय की कोणत्या तरी गडाच्या आतमध्ये एंट्री मारते असं वाटतं. आतमध्ये तर खूप छान आहे. तटबंदी, मजबूत बांधणी. येथे येताना असं वाटतं आपण शिवरायांच्या गडावर आलोय. आपल्या आतमध्ये आलेलो आहे. आतमध्ये इथे आता लाईनीमध्ये दर्शन आहे. खूप गर्दी आहे, एवढी पण गर्दी नाही, पण बेसिकली गर्दी लाईन इथे बघायला भेटवर केलंय. कुठेच बघायला भेटणार नाही, एकदम प्रीमियम लुक दिसतंय. फायनली आलेलं आहे, आरती चालू आहे. जिजाऊ मातेची आरती. जय महादेव, महादेव, जय शिवाजी. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची 6.5 फूट उंच मूर्ती. काळ्या कृषिशिला दगडातून बनलेली ही मूर्ती बघताना असं वाटतं जणू छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर उभे आहेत. डोळ्यात आत्मविश्वास, हातात तलवार आणि चेहऱ्यावर महाराजांचे तेजस्वी रूप. हाच कारण मराठ्यांचा आत्मा आहे. सगळ्यांचं दर्शन झालेलं काय झालं. हा एक नंबर. फक्त 10 मिनिटं लागली असतील. खूप भारी मंदिर बांधलेलं आहे बघा. पण फक्त ही मूर्ती नाही, इथल्या भिंती देखील बोलतात. येथे तुम्ही बघाल तर शिवरायांच्या जीवनातील 36 ऐतिहासिक प्रसंग कोरले आहेत. त्यांनी खाली मेन्शन पण केलेलं आहे बघा. खाली ज्या घटना घडलेल्या होत्या ना, त्या एकदम उत्तम प्रतीने त्यांनी एक फ्रेम बनवलं आहे. एवढा इथे बघायला भेटेल तुम्हाला. चारही साईडला आहे ग्राउंड. सगळेजण शूट करत राहिलो ना, खूप मोठा व्लॉग होईल. खाली लिहिलेलं आहे बघा, पुरंदर मार्तंड भैरव मुराद दरबार देशपांडेंची लढाई झाली होती. हे हस्ते खान फतेजी, त्याला मारला होता, त्याची बोटं 4 तोडलेली होती. प्रत्येक भिंतीवरती जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग कोरलेले दिसतील तुम्हाला. बाल शिवाजींचे प्रशिक्षण, गनिमी काव्याच्या लढाया, सिंहगड युद्ध, शिवरायांचा राज्याभिषेक. प्रत्येक चित्र एक कथा सांगतं. ही मंदिराची भिंत नाही, एक जिवंत इतिहास आहे. तर हे मंदिराची बॅक साईडला मी आलेलो आहे बघा. खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही पण या इथे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. टाइम काढून या. खूप मोठं मंदिर आहे, घरच्यांना घेऊन या. पण इथे शिस्त पाळा, काही घाण करू नका. अतिशय उत्तम मंदिर बांधलेलं आहे. फक्त आपण काळजी घ्या की इथे आपल्याकडून काही घाण होणार नाही. बाकी मंदिर बघायला खूप मोठं आहे, हे बघू शकता तुम्ही. तसे मंदिर मी आणि तुम्ही पण खूप पाहिले असाल, पण हे मंदिर काही वेगळं आहे.
तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे, बघू शकता एक अतिशय उत्तम मंदिर बांधलेलं आहे. फक्त इथे आता दर्शनासाठी लाईन खूप आहे. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे गुढीपाडवा आहे, त्यामुळे खूप लोक आलेले आहेत. पार्किंग बाईकच्या साईडला आहे आणि आमच्या सर्व मित्रांचं दर्शन फायनली झालेलं आहे. जास्त लांब नाही आहे, पण इथे येण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट गाडीच लागेल. सध्या तरी इथे ट्रॅव्हलिंगची काही सोय नाही आहे. पण मंदिर बघू शकता तुम्ही. जर इथे आलात तर इथे काळजी घ्या की आपल्याकडून काही घाण होणार नाही, फक्त एवढी काळजी घ्या. मंदिर तर खूप छान बांधलेलं आहे, बस एवढं तुम्हाला सांगेल. आता मंदिर बघून घ्या तुम्ही एकदा, आणि तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये. खूप छान मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर आहे बघा, इकडे वरती तुम्हाला बघा भेटेल. इथे लाईन लागलेली आहे खालती. ते राईट साईडला आपल्याला द्वार दिसेल महाराजांचा. एंट्री पॉईंट पण बघा. आता मी वाईड अँगल चालू केला आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं बघायला भेटेल. एकदम तुम्हाला असं वाटेल की एकदम गडच वाटेल, एक प्रकारचा महाराजांचा गडावरती आलं असं वाटेल. पुढे जाऊया चला आता. अजून इथे खूप सोय तुम्हाला कोणत्याच मंदिरात बघा. हे बघा पाहायला चटके लागतात म्हणून ती सोय केलेली आहे. मंदिराचे बॅक साईडला आलेलं आहे. मंदिराचं बॅक साईडला तुम्ही बघा, बॅक साईडला पण एवढं भारी केलेलं आहे. ते सुंदरता कायम ठेवावी यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तुम्ही इथे येतात तर काळजी घ्या तेवढी. इथे जाऊया आता. साईड अँगल आहे मंदिराचं. साईड अँगलनी पण बघा, खूप मोठं मंदिर आहे बघायला भेटेल. सर्व फ्लॅग बिग लावलेले आहे तिकडे. हे फक्त शिवरायांचे मंदिर नाही, हे त्यांचा आत्मा आहे. इकडे बघा एक नंबर सगळे मावळे, हत्ती, घोडा वगैरे सगळे. तो डायलॉग आहे ना आपल्या संभाजी महाराजांच्या मूवीमध्ये, हाथी घोडा सैनिक, तर मला आठवत नाही. सब तुम्हारे है पर हमारा राजा सब पे भारी. इकडे पण ते संभाजी महाराजांचं आहे ती. फायनली मित्रांनो आपला दर्शन झालेलं आहे. आता बाहेर आलेलो आहे. मंदिर आतून खूप छान आहे, जसं व्हिडिओमध्ये बघितलं सेम आहे. ज्या महाराजांनी जे महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यामुळे मंदिर आहे त्यांचा मंदिर बघायला आपल्याला पहिल्यांदा भेटलं. तुम्ही पण या, मंदिर खूप छान आहे, बघायला भेटेल तुम्हाला. मला तो मंदिर खूप आवडलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय. इथे येऊन एक गोष्ट लक्षात आली, शिवराय एक इतिहास नव्हते, ते विचार आहेत. आणि हा विचार कधीच मरणार नाही. जय शिवराय मित्रांनो.